नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओमकार अंद्रे धरणी ॲग्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण राशींच्या बाजारात आलोय। दर मंगळवारी हा बाजार भरतो आणि आज आपण शेळ्या बघणार आहोत। कोणत्या शेळ्या बाजारात आल्यात, करडांच्या शेळ्या आहेत, गाभण शेळ्या आहेत, मोठ्या शेळ्या आहेत, बारक्या शेळ्या आहेत, कशा शेळ्या आल्यात, काय रेट आहेत आणि कोणते व्यापारी घेऊन आले, शेतकरी घेऊन आले, त्यांचा पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। चला बघूया। व्यवहार झाला काय? झाला कितीला सोडली? 4.5 4.5 ला। करडू काय? बोकडे इकडे बघा, करडू दाखवा। त्या बाबांनी 4.5 ला इकडून घ्या, इकडून घ्या। 4.5 ला 4.5 ला ह्या बाबांनी खरेदी केलंय आणि यांनी विकलंय। शेळी आणि बोकड तोडून विकलंय आणि बाबांनी दिलं 4.5 ला दिलं। परवडलं का? चांगलंय ना? कोणती जात? जात कोणती? सकाळ सकाळी गावरान चांगलं चांगलं, धन्यवाद। दादा नमस्कार, बोला। काय घेऊन आला आज? शेळे 2 पिल्ले, एक शेळी, तिच्या खाली 2 पिल्ले तिचे आहेत ना? हा, दाखवा शेळी दाखवा। हे बघा शेळी बघा, किती वेळ येते शेळी? हा, वेळ किती वेळ शेळी? तिसरं नक्की। आणि शेतकरी शेतकरी इथं शेळी घेऊन आले। शेळी बघा, चांगली शेळी, मोठी आहे आणि खाली 2 पिल्ल पण आहेत। पुढे या, पुढे दोन्ही बोकडे दाखवा। दोन्ही बोकडे शेळी खाली। किती मागताय? हा किती मागताय? सांगा। 32,000 म्हणतो आम्ही। 32,000 म्हणताय आणि व्यवहाराला बसलो? व्यवहार 25-26 सोडायची। 25-26 सोडायची, कमीत नाही सोडायची। नाही, असा रेट आहे का आता मार्केटला? आहे ना, मार्केट आहे? हा आहे ना, मार्केट आहे म्हणतात दादा। 32 मागतायत, माल बघून 32 म्हणतायत। व्यवहाराला बसल्यावर कमी। नमस्कार। काय आणले आज बाजारात? शेळी, पाठबोकडे शेळीच्या खाली। किती मागताय? 16,000। 16,000 ठिकाणचे। तोडून विकायचं का? नाही, तोडून नाही विकायचं। शेतकरी ना? हो, शेतकरी आहे। शेळी आणली आणि तिच्या खाली पाठबोकडे। शेळी दाखवा आणि पिल्ल पण दाखवा, करड पण दाखवा। 16,000 मागतायत। व्यवहाराला बसल्यावर कमी होतील का? नाही, कमी नाही। 16लाच विकायची, 16लाच विकायची। हो। कुठून आलात तुम्ही? सुट्टे मागितले 3,000, 16 ते 6,000 पण नाही दिले आम्ही। नाही दिले, एकत्रच विकायचे। एकत्र ठीक आहे। कुठून आलात तुम्ही? जिंतीवर। धन्यवाद दादा। नमस्कार। नमस्कार। काय आणलं आज? हे बोकड आणलाय। काय शेतकरी का व्यापारी? शेतकरी एक बोकड आणले। कोणती जातीचं बोकड आहे? हा बिट्टल आहे। प्युअर आहे का क्रॉस मध्ये? प्युअर आहे। किती टक्के मध्ये? ह्याची किंमत आहे 30,000। 30,000 म्हणताय का? कितीला द्यायचा? 20,000 मागणी, 25 ला द्यायचं। 25च्या आत नाही द्यायचा? नाही, 25 ला द्यायचं म्हणतात बाबा। प्युअर बिटेल आहे म्हणतात। नाक बघा, डोळे बघा बोकडाचे। हा 12 महिन्याच्या आतला ते। 12 महिन्याच्या आतला आहे। धन्यवाद। या पुढे या। हा बोला बाबा। नमस्कार। नमस्ते। काय आणलं आज? बोकडे। काय शेतकरी का व्यापारी? व्यापारी का? किती बोकड आणली? 10 आणली। बोकड दाखवा, चमक दाखवा बोकडाची। किती मागताय? 14ला मागते। 14ला 2? हा, 14ला 2 मागते। तुम्ही किती म्हणताय? 15 नियमन। 15 ने 1000 रुपये राहिले। ठीक आहे। 14ला मागतात बाबा, 15 म्हणतात। 1000 रुपयासाठी आणले बघा। बोकड बघा, चमक बघा बोकडाची। किती महिन्याचे असतील? 4 महिने। 4 महिन्याचे। 4 महिन्याच्या मनाने चांगलीच बोकड। नमस्कार बाबा। नमस्कार। काय आणलंय? शेळी। काय शेतकरी का व्यापारी? शेतकरी। किती शेळ्या आणल्यात? 2च। किती मागताय? हे 12,500। एकीचे? 12.5 एकीचे? हा। अच्छा, लोक कितीला मागतात? लोक मागतात 10,000। 10,000ला मागतात। 1000 तुम्हाला राहिले। शेळ्या दाखव जरा। व्हिडिओ काढतोय बाबा। हा, शेळ्या दाखवा। काय खाटी का गाभण आहे? मागास गाभण आहे। अच्छा, शेळ्या दाखवा। 10-12 हजार मागतात बाबा। 12,000 मागतात, 10,000 व्यापारी मागतात, बरोबर? हो। हा, राम राम। काय आणलंय आज? बोकड। पाठ बी आणली ना? एक बोकड दाखवा। एक बोकड दिलं। कितीला दिलं बाबा? 10-100 ला। 10-100 ला दिलं। अरे वा। आणि कितीला द्यायचे बाकीचे?
11,500. 11,500 काय कमी नाही व्यवहाराला बसल्यावर कमी होतील होतील कुठून आलात कुठून आलात करमाळून आलात तीन बोकडे एक पाठ घेऊन आलेत बाबा एक बोकड आता 10,000 100ला दिले अजून 2 बोकडे एक पाठ बाकी आहे आणि 10-11 पर्यंत बाबांना सोडायचे बरोबर नमस्कार कुठून आलात बांबरून काय आणलं आज शेळी ना आणि खाली काय बोकडा इकडे बघा शेळीच्या खाली दोन्ही पण बोकडे आहेत 2 कडे किती महिन्याचे बोकड आता हे महिन्याची असते महिन्याभराची आणि शेळी किती वेळ येत आहे शेळीचं शेळीचं तिसरं येत आहे तिसरं वेत आहे किती द्यायची 21 सांगतो 21 सांगताय व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल किती पर्यंत 18-19 18-19 पर्यंत सोडणार एकदा शेळी दाखवा खूप छान शेळी आहे धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात आम्ही येतो राशीचे राशनचे व्यापारी व्यापारी तुमचा नंबर सांगा 97-66 97-66 29 29 62 62 62 62 65 ठीक आहे कोणती शेळी आणली आज ठीक आहे शेळी आणली पोटा काय पोटा जातीची शेळी पोटाचं शेळी बघा किती वेळ येते शेळीचं हे दुसरं येत आहे दुसरं वेत आहे आणि खाली काय आहे 2 पाटीत 2 पाठीत कोटाच्या आहेत पोटाचं प्युअर ना इकडे बघा 2 पाठी आहेत कोटाच्या 2 पाटी प्युअर इकडे बघा पाठ बघा प्युअर पाठी आहेत आणि ही शेळी आहे शेळी बघा स्ट्रक्चर बघा शेळीचं बॉडी स्ट्रक्चर बघा ठोकर शेळ्यांची खूप लोकांची डिमांड आली होती की ठोकर शेळी दाखवा दादा तर ही बघा ठोकर शेळी कोटा जातीची चांगली शेळी आहे आणि तिच्या खाली पिल्ल बघा कानाची साईज बघा पिल्लांची धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार कुठले तुम्ही राशी राशींचे काय नाव तुमचं राहुल जाधव राहुल जाधव नंबर सांगा दादा 83 80 999 446 83 80 999 999 446 446 ठीक आहे दादा काय आणलं आज आज गाभण शेळ्या आणल्या 5 गाभण शेळ्या आणल्यात ताई शेळ्या दाखव एकदा शेळ्या दाखव कुठली जात उस्मानाबादी हा उस्मानाबाद पूर्ण काळं सोनं प्युअर आणि ठोकर शेळी खूप लोकांची कमेंट आली ती ठोकर शेळी दाखवा हे बघा ठोकर शेळी शेळीची साईज बघा किती पिल्ल देईल 3 पिल्ल देईल कास दाखवा कास बघा किती मागताय तिथं आपण सांगायला सांगतो 30,000 30,000 सांगताय आणि व्यवहाराला बसल्यावर किती होतील काय होत ना माग पुढे सुरू किती पर्यंत तरी आपल्या अपेक्षा 26,000 26,000 आणि आमच्या चॅनल थ्रू कोण आलं तर कमी जास्त होणार का? देऊ ना. नक्की ना? 100%. ठीक आहे धन्यवाद दादा दादा नमस्कार दादाने आज एक खरं सोनं एक खराब क्वालिटी काय असते ती आणली आज शेळी दादा किती मागते शेळीचे 35,000 रुपये कोणती जाते ते आपल्या गावरानच गावरान उस्मानाबादी गावरान बघा किती वेळ येते शेळीचं तिसरे येतात गाभण आहे ना गाभण आहे किती पिल्लं देऊ शकते ती आता 2 किंवा 3 मी देऊ शकते 3-4 पण देऊ शकते शेळी बघा शेळीची साईज बघा दादा एकदा कास दाखव शेळीची पलीकडून कॅमेरा दिसला पाहिजे शेळीची कास बघा शेळीची दादा किती मागतोय म्हटलं 35,000 रुपये 35,000 मागतोय व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल ना तुमचा नंबर द्या 72 49 72 49 87 96 91 87 96 91 आमच्या चॅनल थ्रू आलात तुम्ही कमी जास्त करून देणार का देणार ना आपल्या सबस्क्रायबर साठी दादा कमी जास्त करून देणार अशा शेळ्या तुम्हाला पाहिजे असतील किंवा अशा शेळ्या तुम्हाला बघायच्या असतील तुम्हाला राशन बाजारात यावं लागेल शेळीची क्वालिटी बघा शेळीची साईज बघा अशा शेळ्या तुम्हाला राशन बाजारात धन्यवाद दादा नमस्कार बोला काय आणलं आज शेळ्या किती वेळ त्याच्यात हे पहिलं दोन्ही भुंड्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं भुंड्या म्हणजे शिंग नसणारी शेळी म्हणजे भुंड्या शेळी एकदम देखणी आहे काळी पांढरी शेळी किती मागताय सांगाय 55 सांगतोय शेळ्या मागते 37 38 40,000 दोन्ही पण 38-40 पर्यंत मागणी होती 55 सांगतायत शेळ्या बघा एकदम चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या चमक चांगली शेतकरी का व्यापारी व्यापारी किती शेळ्या आणल्या होत्या आज 14 आणल्या होत्या आणि किती राहिल्या होत्या 3-4 राहिल्यात 3-4 शेळ्या राहिल्यात शेळी बघा किती क्वालिटी आहे धन्यवाद दादा
बरं तुमचा नंबर द्या, तुमचा नंबर द्या. 89 75 75 08 08 31 81. 31 येतो. 2200 म्हणतात. 2 दिवसाचं बोकड आहे. दादा 1000-1500 रुपये म्हणतात. बोगाचा व्यवहार होतो. झाला आहे व्यवहार. 1800 ला मागतात. तुम्ही किती म्हणताय? 2200 म्हणतात. 2 दिवसाचं बोकड आहे. बोकड कोणत्या जातीचं असेल? शिरोई क्रॉस आहे का? किती बोकडं आणलेत? 25 आणलेले. सगळे बोकडे आहेत का? पाठ बोकडं. 4-5 इकडे बघा 25 एक आणले. एखादं चांगलं काढा ना, दाखवा ना. किती मागताय तुम्ही? किती मागताय? कसं चाललंय आज? 3000 रुपये. 3000 रुपये. 3 जास्त नाही होत का? नाही भरपूर सबस्क्रायबर म्हणत होते की 3000 3500 खूप जास्त होत आहेत. नाही बरोबर आहे. बोकडला पैसे लागते. हा ना. आणि क्वालिटी पण आहे. क्वालिटी पण आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सागर प्रकाश आल्हाद. सागर. दादा तुझा नंबर दे. माझा मोबाईल नंबर 8805 8805 81 81 55 85. 55 85. दादाचा नंबर तुम्हाला समोर देतोय. तुम्हाला अशा क्वालिटीचे जर बोकडं पाहिजे असतील दादाला संपर्क करा. धन्यवाद दादा. आता एक व्यवहार झालाय बिटलच्या शेळीचा. दादा तुम्ही दिली? हा त्यांना दिली? हा दिली. कितीला दिली? तशी 35,000 दिली. कितीला घेतली? 35 ला घेतली. शेळी बघा काय गाभण आहे का? हा गाभण आहे. गाभण आहे. किती वेळ येते शेळीत? ह्या दुसऱ्या येतात. दुसऱ्या त्याची शेळी आवडली का? आवडली. शेळी दाखवा एकदा. पुढे द्या. काच दाखवा शेळीची एकदा. 35 ला शेळी दिली. राशीन बाजारात बिटल आहे. तिचे डोळे बघू शकता तुम्ही. डोळे बघा. व्हाईट आईज, लांब कान, चांगली ठोकर शेळी आहे. 35 ला दिली. शेतकऱ्यांनी 35 ला घेतली. शेळी आवडली. पसंत आहे? धन्यवाद. एक नंबर शेळी आवडली त्यांना. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नवनाथ दोडसे. नवनाथ घोडसे. नंबर सांगा तुमचा. 70 57 18 70 57 18 51 51 51. दादाची एक शेळी आहे जी आत्ताच जनली. 3 पिल्ल दिले शेळीने. हा 3 किलो. दादा पिल्ल दाखव एकदा. शेळी दाखवा तुम्ही एकदा. पिल्ल दाखवा दादा एकदा. 2 बोकडे 1 पाट झाली. 2 बोकडे 1 पाठ झाली. पिल्ल बघा. क्वालिटी पिल्ल झाली. बाजारातच शेळी जनली. आता ज्या शेळी जनली अजून जार पण पडला नाही शेळीचा. पिल्ल बघा. 3 किलो. क्वालिटी शेळी बघा. लगेच करडांच्या आवाजाने लगेच शेळी आली. तिचेच पिल्ल. जार पण पडला नाही अजून. होय. कितीला मागताय? तिला 25,000 माग. 25 ला. आणि शेतकरी काय म्हणतोय? 25,000. आम्ही 30,000 सांगतो. तिला 25,000 अच्छा 25 ला मागणी आहे. तुम्ही 30 म्हणताय. किती पर्यंत द्यायची? 27 28 पर्यंत द्यायची. 2 बोकडे 1 पाठ झाली. 2 बोकडे 1 पाठ झाली. उस्मानाबादी शेळी आहे. वाशिमच्या बाजारात एक छोटा व्यापारी आलाय. आपण त्याला विचारतो काय घेऊन आलाय. दादा काय घेऊन आलास तू? शेळी घेऊन आलो. शेळी घेऊन आलास. किती महिन्यात शेळी? असं वर्ष वर्षभराची असेल. किती वेळ येते शेळीचं? दुसरं तिसरं वेळ आहे. किती मागतोय शेळीचे? 20,000. हा 20,000. 20,000. दादा 20,000 शेळीचे मागतोय. किती पर्यंत सोडायची? 19 पर्यंत. 19 पर्यंत सोडायची. शेळी दाखव दादा एकदा. शेळी दाखव. काच दाखव दादा शेळीची एकदा. 19 पर्यंत सोडायची म्हणतोय. तुम्हाला नाद पाहिजे. नाद असेल तर वय मॅटर करत नाही. दादा वय काय तुझं? 15 वर्षाचा असताना शेळी घेऊन आलाय. व्यापारी येतो. धन्यवाद. आणली बाजारात. 30,000 ला शेळी दिली आहे. बरोबर. खाली 2 पिल्ल आहेत. काय आहेत? बोकडे का बोकडे? बोकडे दोन्ही बी बोकडे आहेत. शेळी बघा. कोणती शेळी? ही काय कोणती जात? कोणती जात नाही माहिती. उस्मानाबादी बिटल क्रॉस वाटते. पिल्ल बघा. पिल्ल किती गोंडस पिल्ल आहेत. किती दिली म्हटले काकी? 30 ला दिली. 30,000 दिली. अरे वा. खूप छान शेळी क्वालिटी आहे. एक तांबड्या रंगाची शेळी आहे. लोहा रंग आपण म्हणतो. बरोबर ना? बरोबर. धन्यवाद काकी. दादाने आज शेळ्या आणल्यात. एकदा शेळ्या दाखवा. शेळ्यांची कास दाखवा. आणि शेळ्यांच्या खाली पिल्ल पण आहेत. काय तुझं नाव काय? शिवाजी शाजी तनपुरे. नंबर सांग दादा. 96 96 62 62 96 65 70 76 02. दादाचा नंबर तुम्हाला समोर देतोय स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय. तुम्हाला जर दादाकडून शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. किती पर्यंत शेळ्या असतात आपल्याकडे? 20,000 पासून 40,000 पर्यंत. 20 पासून 40 पर्यंत. गाभण शेळ्या किंवा पिल्लांच्या पिल्ल्यावाल्या शेळ्या ठेवतो. दादा पिल्ल्यावाल्या शेळ्या ठेवतो. शेळ्या तुम्हाला एकदा दाखवतो. आणि कुठल्या शेळ्या असतात आपल्याकडे? आपल्या मिरजगाव. नाही जात कोणती असते? उस्मानाबादी उस्मानाबादी बिटल. हा. तुम्हाला जर शेळ्या हव्या असतील उस्मानाबादी बिटल
दादाला संपर्क करा. दादा आपल्याकडून जर चॅनल कडून एखादा शेतकरी आला तुम्ही कमी जास्त करणार का? कमी जास्त करू कमी जास्त नक्की करतील. तुम्ही एकदा शेळ्या बघा, इकडे पिल्ल बघा खाली. अशा क्वालिटीचे तुम्हाला अशा क्वालिटीची जर शेळ्या पिल्ल हवे असतील तर राशीन बाजारात या आणि दादाला संपर्क करा. धन्यवाद.